तर आज 5 जुलै जागतिक बिर्याणी दिवस। आज विरू माझ्यावर रुसल्याने एकटाच खेळतोय। नवीन खरेदी हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात, मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज संडे आणि या दोघांनाही सुट्टी असल्यामुळे सकाळपासून अगदी रिलॅक्स आहे। आणि जून महिन्यामध्ये सगळ्यांनी देवाकडे इतकी कळकळीची विनंती केली होती की देवा आता तरी पाऊस पडू दे, आणि ती गोष्ट देवाने खूपच मनाव घेतली। आणि आता जून एंडिंग किंवा जुलैच्या स्टार्टला इतका जोरदार मुसळधार पाऊस येतोय ना। आणि पाऊस असेल तर आपल्याला असं काही वाटत नाही, जे रुटीन असतं ते चालूच असतं, परंतु आज सकाळपासून एकदम असं जोरदार वादळ चालू आहे। जरा जरी खिडकी ओपन असेल तर ती अशी जोरात येऊन आपडते, त्याच्यामुळे जराशी भीती वाटते। तर आता थोडंसं कमी आलं आणि नेहमीचा असा पाऊस चालू आहे। आणि त्यासोबतच वटपौर्णिमे दिवशी इतकी मस्त तयार झाले सगळ्यांनी, त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला। आणि त्या दिवशी नॉर्मल होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघते तर हा डाग होता आणि एकदम असा डार्क होता। तर आता 4 दिवसामध्ये तो हळूहळू कमी आला आणि याच्यासाठी मी कोणतीही ट्रीटमेंट करत नाही, तो नॅचरली कमी होतो आणि मला याचा खूप वेळा अनुभव सुद्धा आलाय। तर हे असे चालूच राहतं। तर आज 5 जुलै जागतिक बिर्याणी दिवस आहे आणि त्यासोबतच संडे थोडंसं निवांत असल्यामुळे मस्तपैकी लेअरवाली बिर्याणी बनवू। तर सगळं जे काही साहित्य लागणार आहे तर त्याची लिस्ट मी त्यांना बनवून दिले, ते आणायसाठी गेलेत, तोपर्यंत मी नाश्ता बनवून घेते। सकाळपासून इतकं जोरदार वारा आणि पाऊस असल्यामुळे खिडकी बंद केलेली, नाहीतर अशी कंटिन्युअस खिडकी आपटायला आणि सगळं ओलं झालं होतं। तर आता थोडा पाऊस कमी आहे आणि आज माझ्या आवडीचा नाश्ता असणार आहे आणि गरमागरम असा उपमा बनवून घेतलाय, माझ्या सगळ्यात आवडीचा नाश्ता। पाऊस बाहेर, थोडासा चहा आणि माझ्या आवडीचा नाश्ता। आणि नाश्ता बनवेपर्यंत आमच्या साहेबांनी सगळं साहित्य अगदी व्यवस्थित आणले। बिर्याणीसाठी जे काही साहित्य लागणार आहे त्याची लिस्ट बनवून दिली होती। लिंबू पण आणलं एक्स्ट्रा, तुम्ही सांगितलं होतं ना? मग संसार अनुभव। आता सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ आणि चिकन मॅरिनेट करून घेते, कारण तेच सगळ्यात महत्वाचं आहे। आज पहिल्यांदाच माझ्यासोबत एक गंमत घडली। चिकन मॅरिनेट करण्याच्या गडबडीमध्ये कॅमेरा ऑन करायचाच विसरून गेले आणि ही गोष्ट मला एडिटिंगच्या वेळी लक्षात आली। तर काय केलं हे थोडक्यात सांगते। सगळ्यात पहिल्यांदा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चिकन धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस, 2 चमचे मीठ, 2 चमचे लाल तिखट, 1 वाटी दही, आलं लसणाची पेस्ट, एव्हरेजचा चिकन बिर्याणी मसाला, त्यासोबत हळद आणि काळी मिरीची पावडर टाकून मिक्स असे हाताने कोटिंग करून घेतलं। आपण हाताने जेवढं प्रेस करून कोटिंग करतो तर ते प्रत्येक पीसला आतमध्ये मुरतं किंवा मॅच होतं। चिकन मॅरिनेट केलेलं पातेलं स्वच्छ करून त्यावर प्लेट झाकून ठेवली आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये तांदूळ भिजवण्यासाठी ठेवला होता आणि जवळपास मला हे 1 तासासाठी ठेवायचे आहे। सकाळपासून आता कुठे पावसाने थोडीशी रेस्ट घेतली आणि पाऊस नसल्यामुळे एकदम असं हिरवंगार झाडं उठून दिसतात आणि वारं सुद्धा इतकं मस्त येतं ना किचनमध्ये। आणि आता खिडकी सुद्धा मी पूर्ण ओपन ठेवले आणि बरोबर तांदूळ भिजून 1 तास झालाय आणि कोणताही तांदळाचा एक दाणा घेतला तरी तो अगदी पटकन तुटतो असा। 3 मोठे तांबे पाणी उकळण्यासाठी ठेवले, त्याच्यामध्ये खडा मसाल्याचं 1 पॅकेट, थोडंसं मीठ आणि तेल घालून उकळी आणल्या। आता हा तांदूळ ह्याच्यामध्ये घालते आणि एक जवळपास मी 60 ते 70% ह्याच्यामध्ये असा शिजवून घेणार आहे। तांदूळ शिजतोय आणि जवळपास 3 ते 4 मिनिट झालेत आणि व्यवस्थित असा फुललाय। अजून मला एक 2 ते 3 मिनिट शिजवायला लागणार। आणि दुसऱ्या बाजूला तेल सुद्धा घेतलं आणि याच्यामध्ये चिकन शिजवून घेते। आधीच सगळी तयारी करून घेतली। मिरची विसरली तर आता मिरची फोडणीला घालते। त्यासोबत 3 मोठे आकाराचे कांदे, ते एकदम असे उभे चिरून घेतले। कांदा मस्तपैकी सोनेरी कलर होईल असा करपूस भाजून घेतलाय। त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो, यामध्ये आता मगाशी मॅरिनेट केलेलं चिकन तेलामध्ये मिक्स केल्यानंतर इतका मस्त वास येतोय ना, वा, एक वेगळाच आरोम आहे। बिर्याणीची जी काही बेसिक तयारी आहे ते कंटिन्युअस करणं चालू आहे। इकडे भात असा मी सुटा होण्यासाठी नितळण्यासाठी ठेवलाय आणि मस्तपैकी चिकन शिजवून घेतले आणि इतका मस्त वास येतोय ना। आणि ताजी कोथिंबीर घातली आणि त्यासोबतच तळलेले काजू, तळलेला कांदा, बारीक कोथिंबीर आणि कलरसाठी रेड कलर आणि ग्रीन कलर असं पाणी करून ठेवले। आणि ही सगळ्यात लास्ट स्टेप आहे, परंतु मला लेअरिंग करायला इतकं आवडतं ना। अजून गरम आहे,
म्हणजे असं हे तयारीच बघून असं झाले की कधी एकदा म्हणजे खाईन. आणि प्रत्येक गोष्ट करताना मी इतकी मन लावून अशी गेले तर आज. आणि ही जवळपास बिर्याणी आपण किती 1-1.5 वर्षांनी बनवत असेल. हो हो. आता अलीकडं म्हणजे तांदूळ आणि चिकन मिक्स करून झटपटकी होणारी बिर्याणी बनवायची तेवढी सवय झाली. त्याच्यामुळे हा पसारा करण्यापेक्षा असं वाटतं की तीच बिर्याणी कधी पण बेस्ट. खूप चांगल्या पद्धतीने लेअर बनवते. सेकंड लेअर पूर्ण लेयर्स घालून झाल्यात. आता यावर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खरी चव तर या कोथिंबीरनंच येते. माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट. त्याच्यानंतर हा तळून घेतलेला कांदा आणि त्यासोबत एकदम क्रंची अशी गोष्ट म्हणजे हे तळलेले काजू, रेड अँड ग्रीन कलर. तर आजच्या या बिर्याणीला प्रत्येक वेगवेगळ्या स्टेप्स असल्यामुळे भरपूर वेळ लागला. आणि त्यांचं आणि विरूचं मगापासून एकच चालले की कधी बिर्याणी बनते. ते दोघेही खूप एक्सायटेड आहेत. आणि बिर्याणीला तर आता दम देते तोपर्यंत बाकीची जी साफसफाई ती करून घेतली. कट्टा एकदम चकचकीत झालाय. तर आता सगळी तयारी झाली. आला विरू, काय घेऊन आला? वा वा वा, नवीन खरेदी कपडे स्टँड. आज चक्क मला सोडून दोघं काहीतरी स्पेशल खरेदी करून आलेत. आणि ती स्पेशल खरेदी आहे 3 लेयर्स क्लोथ रॅक. सध्या पावसाळ्यामध्ये कपडे सुकण्याचा एवढा त्रास होत होता किंवा कुबट कपड्यांमुळे वास यायचा. तर आता हे मस्तपैकी आज नवीन स्टँड घेऊन आलेत. आणि विरूची आल्यापासून एवढी गडबड चालू आहे ना खोलायची. खोलतं का रे? आज एवढंच लक्षात ठेवा, दोघं मला सोडून गेलाय खरेदीला. काय होतं? टाइम लागतो ऍक्च्युअली. गेलो पटकन घेऊन आलो. सर्वांना माहित असेल तुम्हाला बायको सोबत गेले काय आलं होतं शॉपिंग. सगळ्यांचं तेच आहे. करावं पण असेंबल करायचं असेल ना. येस येस. हे त्याच्या पाईप्स खूप छान आहे मटेरियल ऍक्च्युली. गुड क्वालिटी. ऍक्च्युली हे सर्व सामान आहे सोबत तिने असं आपल्याला असेंबल बुक पण दिला असेल. दिलेलं ओके, आहे. हे दिलं. त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता हे चालू वर्क. येस. मगापासून विरू कंटिन्युअस त्यांना मदत करतोय. 3 लेयर्स आहे तर 3 लेयर्स बनवून झाल्यात. आणि ऑलरेडी साईडला जे काही असणार आहे तर ते आधी बनवून घेतलेत. ते किती 6 आहेत ना. हो. कसं वाटतंय जॉईनिंगचं का? छान. बिझी एकदम. आता इतकी एक्साइटमेंट वाढली आणि सगळ्यांना भूक सुद्धा लागली आणि बिर्याणी तयार आहे. तर आता उघडते. हा वा, सक्सेस झाले. 3 कलर सुटसुटीत पण झाले अगदी व्यवस्थित. त्यांच्यासाठी आधी पहिलं ताट बनवले, त्यासोबत लिंबू आणि कोशिंबीर. वाव, सो ब्युटिफुल. मी खायला खूप एक्साइटेड आहे. टेस्ट करा बघू. क्लास. एवढा वेळ वाट बघितली, सक्सेस. येस येस, थँक्यू. आज विरू माझ्यावर रुसला आणि एकटाच खेळतोय. का रुसलायस विरू? बाबांना पहिला दिली बिर्याणी, मग तू खाल्लीस ना नंतर. कशी लागली तुला? हा, आवडीने खाल्ले विरूने. झालं मस्तपैकी. आता विरू खेळत बसला आणि त्याला थोडंसं समजावून सांगितलं. आता शांत आहे. आणि खरंच आजची बिर्याणी इतकी टेस्ट झाली होती ना, म्हणजे प्रत्येक घासाला ते बिर्याणीचं फील होत होतं. तर मनसोक्त जेवले. आणि आता जो काही पसारा झालाय ना भांड्यांचा ते काढणं फक्त बाकी आहे. आणि आजचं सगळ्यात मोठं सरप्राईज. हां ओके, तर हे सध्या आता असेंबल करणं चालू आहे. हो साहेब, कधी होणार पूर्ण? आता होईल. किती वेळ?
आणि कपड्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता कमी होणार आहे, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. बाहेरील देशामध्ये कोणतीही नवीन वस्तू किंवा फर्निचर घेतले तर ते स्वतः असेंबल करावे लागते. असेंबलिंगचे व्हिडिओ किंवा शॉर्ट्स बघताना असं वाटायचं हे किती इझी आहे, पटकन होऊन जातं. परंतु आम्ही करताना प्रत्यक्षात वेगळाच अनुभव मिळाला. त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ लावला होता, तसेच या रॅकच्या मोठ्या बॉक्सवर काही सूचना देखील दिल्या होत्या. या सूचना बघून आम्ही करत असताना देखील कधी नट बोल्ट चेंज होत आहेत, कधी अपडाऊन डिरेक्शन बदलते. परंतु या सगळ्या टाईममध्ये मला आवडणारी एक चांगली गोष्ट म्हणजे फॅमिली कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन. भरपूर वेळा आम्ही एकत्र असल्यामुळे भरपूर गप्पा गोष्टी झाल्या. विरू लहान असला तरी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने खूप मदत केली किंवा सगळ्या गोष्टीमध्ये अगदी बारकाईने विचारपूस करायचा. फायनली तिघांनी मिळून केलेलं काम सक्सेस. या इकडे फिरवतो सगळ्यामध्ये मला 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 हे कर. कसं करणार? हा बरोबर झालं. ठीक आहे, झालं सक्सेस. परफेक्ट. पिलू इथे टाक रे, सिंगल सिंगल रॉडवर. हा व्यवस्थित, खूप छान दिसतंय यार, खूपच. वाव, बायको खुश. ती म्हणजे चेहऱ्यावरून दिसतच असते. मग सगळ्यात महत्वाचं तुमचा रुमाल. आज संडेला कंटिन्युअस सकाळपासून मुसळधार पाऊस आहे आणि या मुसळधार पावसामध्ये सुद्धा ही क्रिकेट वेळी मुलं क्रिकेट खेळत आहेत. म्हणजे माझं असं आहे, जरा जरी पावसात भिजले तरी मला थंडी वाजते किंवा आजारी पडण्याची भीती वाटते. परंतु ही मुलं एवढ्या पावसामध्ये सुद्धा खेळत आहेत आणि काय त्यांचा तो दंगा किंवा जल्लोष आहे ना. सकाळी अचानक ठरलेला चिकन बिर्याणीचा प्लॅन व सध्या पावसाळ्यातील ओल्या कपड्यांच्या गरजेनुसार मिळालेलं कपड्यांचं स्टँड, खरंच या दोन गोष्टीबद्दल मी खूप खुश आहे आणि तो आनंद तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल. आणि आता या दुपारच्या वेळेमध्ये मला स्वतःसाठी असा मी टाईम भेटला. याचं कारण म्हणजे विरू एकदम गाढ झोपलाय आणि दुपारच्या वेळेमध्ये तर तो 1.5-2 तास झोपतच असतो. आणि आज त्यांना ऑफिसला संडे सुट्टी असली तरी सरांचा एक एमर्जन्सी कॉल आला तर ते लगेच ऑफिसला निघून गेलेत. सध्या त्यांना ऑफिसमध्ये वर्कलोड असल्यामुळे सकाळी लवकर जाणं, रात्री वेळाने येणं आणि पोलीस ड्युटी म्हणजे हे तर असणारच. आणि त्याची इतकी सवय झाली तर आता काहीच वाटत नाही. त्यामुळे विरूची सगळी जबाबदारी आता माझ्यावर आहे. सकाळी स्कूलला पाठवणं, आणणं, दिवसभर त्याच्याकडे लक्ष देणं, पुन्हा संध्याकाळी स्टडी घेणं. आणि स्टडीचं म्हटलं तर म्हणजे मलाच कधीतरी हसू येतं. म्हणजे मला लहानपणीचे दिवस आठवतात. आपण जेव्हा लहान अंगणवाडीला जायचं तेव्हा फक्त आपल्याकडे डबा, बॉटल आणि एक पाटी असायची. लिखाण वगैरे काहीच नाही, फक्त पोयम आणि काही ॲक्टिव्हिटी केल्या तर एवढंच. परंतु आता विरूला ज्युनियर KG साठी इतकं रायटिंग आहे ना. आणि दररोज टीचर बोलतात की जे काही शिकवले त्याची रिव्हिजन घ्या. आणि याच्या आधी खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले सुद्धा की त्याचं एक जर पेज रायटिंग करून घ्यायचं असेल तर जवळपास मला 1.5 ते 1 तास त्याच्याजवळ बसून ते करून घ्यावं लागतं. त्याच्यामुळं सध्या तर असं झालं की मी रात्री व्हिडिओ एडिट नाही करू शकत. त्याच्यामुळं थोडंसं एक दिवस आड एक असे माझे व्हिडिओ येत आहेत. आणि अलीकडच्या काही व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद येतोय. आणि स्पेशली जे काही ट्रिपचे व्हिडिओ आहेत तर ते लोकांना अधिक आवडत आहेत. जसं की ट्रिपच्या व्हिडिओमध्ये नवीन जागा एक्सप्लोर किंवा तेथील माहिती भेटते. तर तुमचा प्रतिसाद असाच मला भेटू दे. आणि आजच्या व्हिडिओमधून मी त्या लोकांची खरंच खूप आभारी आहे ज्यांनी मला पहिल्यापासून सपोर्ट केला. माझे सगळे व्हिडिओ बघून प्रत्येक व्हिडिओला अप्रिशिएट करतात. तर अशी लोक मला भेटले तर मी खरंच देवाची खूप ऋणी आहे. आणि जे लोक मला नेहमी सपोर्ट करतात त्यांची तर मी खूप ऋणी आहे, ग्रेटफुल आहे. अशी पॉझिटिव्ह सपोर्ट करणारी लोक माझ्या आयुष्यात भेटू दे एवढीच माझी इच्छा आहे. आणि आता थोडंसं ब्रेक घेते, भरपूर बोलले. आणि आता विरूसुद्धा झोपलाय तर माझा एक व्हिडिओ एडिट करायचा आहे तर तो पटकन एडिट करून घेते. आज काय माहिती विरूचं लॉजिक, मगापासून कंटिन्युअस तो बाहेर खिडकीतून बघतोय. काय त्यालाच विचारते, विरू काय बघतो खिडकीतून बाहेर? आलेत? एवढ्या लवकर नाही देणार, वेळ होणार आहे. आज मी तुला एक सरप्राईज देणार आहे. क्लोज युअर आईज. हे बघ, दुपारी तू रुसला होता ना, बाबांना आधी दिलं तुला नाही. आता मस्त जेवून घ्यायचं. हात धुतले नाही, आता खिडकीला लागलं होतं ना, पुन्हा धुवून आणि जेवायचं.
विरूचा सगळ्यात आवडता मोटू पतलूचा शो बघत आता आमचं रात्रीचं जेवण चालू आहे. आणि बिर्याणी दुपारी तर टेस्टी होतीच, परंतु आता चिकन मुरल्यामुळं अधिक टेस्ट लागत आहे. आणि आता त्यांना यायला लेट असल्यामुळं आम्ही दोघंच आता जेवण करून घेतोय. रात्रीचे 11:30 होत आले आणि अजून सुद्धा ते आले नाहीत. आणि मगापासून विरूचं एकच चाललंय की बाबा कधी येत आहेत. तर त्याला थोडंसं आता समजावून सांगितलं, तो शांत झालाय. आणि बाहेर एकदम मुसळधार पाऊस आहे आणि पावसाचं पाणी खिडकीतून आत येऊ नये म्हणून आधीच खिडकी पॅक केली. आणि आता रात्रीची भरपूर वेळ सुद्धा झाली. आणि उद्या मंडे आणि मंडेचं रुटीन म्हणजे इतकं बिझी असतं ना, तर त्याची सुद्धा थोडीशी जी काही तयारी आहे ती करून घेतली. आणि आजचा हा व्हिडिओ इथे थांबवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.